महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात शिवसेना स्वबळावर उतरली असून शिवसेना प्रचार अभियानाचा भव्य शुभारंभ पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपती नवसाला पावणारा श्रीमंत दगडूशेठ गणपती यांच्या चरणी प्रचाराचा नारळ फोडून करण्यात आला। सर्वांच्या वतीने आरती करून व जैन मंदिर येथे दर्शन घेऊन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराची मंगलमय सुरुवात करण्यात आली आहे। यानंतर छत्रपती शिवाजीनगर येथील सेंट्रल पार्क येथे शिवसैनिकांसाठी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी शिवसेना नेत्या डॉक्टर नीलम गोरे, माजी मंत्री विजय शिवतारे, शहराध्यक्ष प्रमोद नाना भानगिरे, माजी आमदार रवींद्र धंगेकर, अजय भोसले, आबा बागुल, युवा नेते किरण साडी आणि रमेश कोंडे यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते। उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, समोर धनाढ्य आहेत, आपल्याकडे संघर्ष करणारे शिवसैनिक आहेत। शिवसैनिकांनी नेहमी धनशक्तीला भुईसपाट केले आहे। राज्यात प्रथमच शिवसेना 120हून अधिक जागांवर लढत आहे। उमेदवारांचा आत्मविश्वास पाहता निकालानंतर पुण्याचा महापौर बनवताना शिवसेनेची भूमिका महत्त्वपूर्ण ठरेल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्याच्या समस्या सोडवल्या असून पुणेकर शिवसेनेला साथ देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। शेवटच्या दिवसात दबाव दादागिरी होऊ शकते, मात्र शिवसैनिक घाबरणार नसल्याचे त्यांनी सांगितले। शिवसेना नेत्या डॉक्टर नीलम गोरे म्हणाल्या, महायुती होऊ शकली नाही यासाठी मोठ्या भावाची अधिक जबाबदारी होती। शिवसेनेच्या मागण्या सन्मानजनक होत्या। लाडकी बहीण योजनेवर विरोधकांचा अपप्रचार जनतेने फेटाळला आहे। निवडणुकीत जनता पुन्हा शिवसेनेला साथ देईल। प्रचारात सकारात्मक राहावे, विरोधकांवर टीका टाळावी। शिंदे यांची पूर्ण ताकद उमेदवारांच्या पाठीशी असल्याचं त्यांनी सांगितलं। नवले पुलाच्या बाबतीत दुसरं कुणी आलेलं नसताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तिथं भेटीला पाठवलं आणि नवले ब्रिजवरची अडचण जी आहे ती दूर करण्याचा निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला। अशा विकास करणाऱ्या सर्वसामान्य नेत्याच्या मागं म्हणजे शिवसेनेच्या मागं पुणेकर ठामपणानं उभं राहतील हा माझ्यासारखा कार्यकर्त्याचा विश्वास आहे। आणि म्हणून उमेदवारांना मला विनंती करायची आहे, आपल्याला टीका करायची काहीच आवश्यकता नाही। ते आपलं सगळं काम अजितदादा पूर्ण करतायत हे आपण बघितलं असेल। आपण नक्की फक्त विकास काय करणार आहोत। आपली शक्ती ही शिवसेनेची शक्ती आहे आणि शिवशक्ती विरुद्ध धनशक्ती हा सामना पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये होतोय हे पुणेकरांनी देखील जाणलेलं आहे। मी मगाशी धनगेकर साहेबांना सांगत होतो, जशी आपली शिवशक्ती आहे तशी आपली श्रमशक्ती देखील आहे आणि आपल्या श्रमशक्तीच्या समोर धनशक्ती लढते। मला पत्रकारांनी विचारलं ही धनशक्ती कोण आहे, तो देखील खुलासा करतो। नंतर पत्रकारांशी मी बोलणार नाही, मला पुढे रत्नागिरीमध्ये जायचं आहे। पण धनशक्ती म्हणजे आम्ही कुणाच्या एका पक्षाचं नाव घेतलेलं नाही। आमचा शिवसैनिक हा संघर्षातून निर्माण झालेला शिवसैनिक आहे। संघर्ष हा शिवसेनेच्या 5वीला पुजलेला आहे आणि शिवसेनेला संघर्षाशिवाय कधीच यश मिळालेलं नाही। त्याच्यामुळे दगडूशेठ हलवाईचा गणपती असेल, कसब्याचा गणपती असेल, हे दोन्ही विघ्नहर्ता शिवसेनेवर कधीही विघ्न यायला देणार नाहीत। कारण सगळ्यात पहिल्यांदा आपण त्यांचा आशीर्वाद घेतला आहे। काही लोक प्रेस कॉन्फरन्समध्ये तिकडे जायचेच विसरलेत, त्याच्यामुळे आपण जास्त प्रेस कॉन्फरन्स घेऊया नको, आपण लोकांपर्यंत पोचूया। आपण घराघरामध्ये जाऊ। 16 तारखेला साहेबांना ऐकायला मिळालं पाहिजे की आमचे सगळे उमेदवार हे कॉर्नर मीटिंग करण्यापेक्षा प्रत्येकाच्या घरात जाऊन 2दा 3दा जाऊन आशीर्वाद मागून आले। काही लोक कदाचित आपल्याला मतदान करणार नसतील, पण तुम्ही 3-3, 4-4 वेळा गेल्यानंतर ते देखील तुम्हाला कंटाळून सांगतील की समोरचा एकदा पण येत नाही, तुम्ही 4 वेळा आलाय, आमची 4 मतं तुम्हालाच आहेत। त्याच्यामुळं नगरसेवकाच्या उमेदवारांनी आजपासूनच प्रचाराला लागलं पाहिजे। पिंपरी चिंचवडमध्ये मला कोणीतरी सांगितलं की काही नवीन उमेदवार देखील दिलेले आहेत, पण असं समजून घेऊ नका की नवीन उमेदवारांच्या मागे जनता उभी राहत नाही। उलट नवीन उमेदवारांच्या मागं आणि धनुष्यबाण जर असेल तर जनता नक्की उभी राहते। आज अगदी जबाबदारीनं सांगतो की शेवटच्या टप्प्यापर्यंत मी स्वतः भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नेत्यांच्या संपर्कामध्ये होतो। आमचा आग्रह होता की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही नैसर्गिक युती आहे, ही नैसर्गिक युती कायमस्वरूपी टिकली पाहिजे। परंतु ठीक आहे, मला काय मित्रपक्षावर टीका करायची नाही। त्यांना वाटलं त्यांनी केलं म्हणून आम्हाला वाटलं आम्ही केलं, पण काही लोकांचा गैरसमज होता की आम्ही 40 उमेदवार देखील उभे करू शकत नाही। बापू, एक दिवस जर मिळाला असता तर 165चे 165 उमेदवार हे शिवसेनेचे पुण्यामध्ये उभे राहिले असते।